बाप्पांचं विसर्जन झालं. पुन्हा आलोय, मुंबईमध्ये आलोय. बघा, बाप्पाला या ठिकाणी साश्रुनयनांनी निरोप दिला जातोय. सध्या आपण जर बघितलं तर श्रॉफ बिल्डिंग कडून जी पुष्पवृष्टी केली जात असते ती पुष्पवृष्टी होतीये. परंपरागत सुरू असलेली ही पुष्पवृष्टी आपण पाहतो. गुलालाची उधळण करण्यात आलेली आहे. लालबागच्या परिसरामध्ये श्रॉफ हे बिल्डिंग आहे आणि श्रॉफ बिल्डिंग कडून नेहमी पुष्पवृष्टी उत्सव जो आहे तो साजरा केला जातो आणि प्रत्येक गणपतीवरती, मानाच्या गणपतीवरती या दरम्यान पुष्पवृष्टी केली जात असते. निश्चितच आता संध्याकाळचे साधारणतः 6 वाजलेले आहेत आणि ही विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू, पूर्ण रात्रही जातं, अगदी दुसरा दिवसही उजाडतो तरी देखील बाप्पांची विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू असते. एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रेम, श्रद्धा आणि आपल्या भावना या ठिकाणी सर्व काही जोडून आलेले आहेत, जुळून आलेले आहेत आणि त्यानंतर बाप्पाला या ठिकाणी आता जड अंतकरणानं निरोप दिला जातो. काहीसा बाप्पा थांबला असता तर बरं झालं असतं ना, हाच प्रश्न या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात आहे आणि त्यासोबतच बाप्पाला या ठिकाणी आता निरोप दिला जातो. एक प्रत्येक मूर्तीचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक मूर्तीच्या माध्यमातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी असेल, गिरगावचा महाराजा असेल, लालबागचा राजा असेल, काळा चौकीचा महागणपती, लालबागमधली श्रॉफ सोसायटीकडून या ठिकाणी बाप्पांवरती पुष्पवृष्टी केली जाते आणि आता पुन्हा एकदा लालबागमध्ये आपण पाहतोय अनेक गणपती बाप्पाचे आहेत ते रांगेत आहेत, शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन मिरवणूक ती सुरू